कीर्तिकर आणि वायकर या दोन्ही नेत्यांवरून हा कलगीतुरा सुरू झाला आहे। कीर्तिकर हे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत आणि त्यांचे पुत्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिमचे उमेदवार आहेत। मुलाच्या मागे लागलेल्या ईडीवरून कीर्तिकर यांनी मित्रपक्ष भाजपला सुनावलंय। यावरून स्थानिक भाजप नेत्यांनी आता कीर्तिकरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। तर याच मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेतून आलेल्या रवींद्र वायकर यांनी उमेदवारीच्या त्यांच्या चर्चा सुरू झाल्याने स्थानिक भाजप नेते नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच कीर्तिकर आणि वायकर यांच्यावरून उत्तर पश्चिम मतदारसंघात तिढा निर्माण झाल्याचंही दिसतंय। तर ईडी कारवाईवरून रवींद्र वायकरांनी भाजपवर काय हल्लाबोल चढवलाय आणि त्याला भाजपने नेमकं काय प्रत्युत्तर दिलंय तेही पाहूयात। या महाराष्ट्रात जी निवडणूक होते, उद्या विधानसभेची होईल, आता लोकसभेची आहे, त्याचा फार मोठा फायदा या युतीच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी होतो। ही वस्तुस्थिती आहे आणि ही मी माझ्या बोलण्यामधून नेहमी अधोरेखित करत आलेलो आहे। आता ईडीच्या बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही। एवढं भक्कम पाठिंबा देशामधून भाजपला आहे। ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे। लोक या ईडीच्या अशा तऱ्हेच्या कारवाईला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे। कीर्तिकर साहेबांची वक्तव्य जर बघितली तर कुठेतरी देशप्रेमापेक्षा पुत्रप्रेम हे वरचढ झालेलं दिसतं। त्यांना जर असं वाटत असेल की ईडी चुकीची कारवाई करते, देशामध्ये कानून व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे, कोर्ट आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की कीर्तिकर साहेब उगाच पुत्रप्रेमामध्ये पुत्राच्या मोहामध्ये येऊन अशा प्रकारची काहीतरी मिसलिडिंग स्टेटमेंट्स करतायत। माझी त्यांना ही विनंती राहील की संभ्रमावस्था तयार करणारी अशा प्रकारची कोणतीही स्टेटमेंट्स त्यांनी करू नयेत। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विक्रांत, उत्तर पश्चिम मतदारसंघावरून आता महायुतीमध्ये काहीसा कलगीतुरा रंग लागला आहे। शिंदेंची शिवसेना आणि भाजप आमने सामने आलेले आहेत। गजानन कीर्तिकर भाजपवर आरोप करतात, त्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे। तर दुसरीकडे वायकरांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्याला भाजप विरोध करतोय। कशा प्रकारे हा कलगीतुरा रंगलेला दिसतोय उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये? शिंदेंसाठी निवडणूक कशा प्रकारे कठीण जाऊ शकते का? अगदी खरं आहे। खरं तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये आता आपल्याला महायुतीमध्ये कुठेतरी अंतर्गत धुसफूस पाहायला मिळते। जसं तुम्ही म्हणालात, गजानन कीर्तिकर यांनी भाजपवर टीका केली, नाराजी व्यक्त केली। त्यानंतर मग भाजपचे नेते असलेले अमित साटम यांनी सुद्धा गजानन कीर्तिकर यांच्यावर टीका केली। त्यांनी तर थेट असं म्हटलं की आता गजानन कीर्तिकर यांना पुत्रप्रेम जे आहे ते देशप्रेमापेक्षा जास्त पुत्रप्रेम झालेले आणि त्यामुळे ते अशी वक्तव्य करतायत। दुसरीकडे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, स्थानिक कार्यकर्ते उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातले, त्यांच्या भावना काय तर त्यांच्या भावना सुद्धा याच आहेत की जर शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून देण्यात आला तर आम्ही त्याचं काम करणार नाही, आम्ही त्याचा प्रचार करणार नाही, अशा प्रकारची जी भूमिका आहे ती उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधले भाजपचे कार्यकर्ते मांडतात। दुसरीकडे शिंदेंचे नेते असलेले, वरिष्ठ नेते असलेले गजानन कीर्तिकर यांनी भाजपवर टीका केली, त्याच्यामुळे हा सगळा वाद जो आहे तो सुरू झालाय। तर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते असलेले संजय शिरसाट यांनी मात्र याविषयी बोलताना विषय सावरण्याचा प्रयत्न केला। त्यांनी असं म्हटलं की निवडणुकीच्या काळात ज्या पक्षांमध्ये युती असते त्यांच्यामध्ये असे लहान सहान वाद होत असतात, कार्यकर्त्यांची भावना असते, मात्र ती भावना समजून घेतली पाहिजे, त्यांना समजावलं पाहिजे, त्यांना समजवलं जाईल आणि निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही उत्तर पश्चिम मध्ये सुद्धा एकत्रितपणे काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मात्र आत्ताच्या घडीला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे, हे मात्र नक्की। प्राची, विक्रांत, खरं तर आपण बघितलं तर गजानन कीर्तिकर आता खुल्याम असं म्हणायला लागले आहेत की आपल्याला भाजपवर त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केलेली आहे, माझ्या मुलावर कारवाई केली जाते म्हणून ते म्हणतायत। मग आता ही नाराजी दूर करण्यासाठी शिंदेंकडून किंवा भाजपकडून काही प्रयत्न होताना दिसतायत का?
निश्चितच हे प्रयत्न केले जातील, कारण गजानन कीर्तिकर यांचं उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधलं प्राबल्य पाहिलं तर महायुतीला ते निश्चितच गरजेचे आहेत. म्हणजे उमेदवार जरी रवींद्र वायकर असतील अशा चर्चा सुरू झाल्या असल्या तरी सुद्धा गजानन कीर्तिकर यांची उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये जी ताकद आहे ती महायुतीला निश्चितच वापरावी लागणार आहे. कारण जर ती उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकायची असेल तर गजानन कीर्तिकर यांची ताकद अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. सोबतच त्यांचे पुत्र असलेले अमोल कीर्तिकर हे महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याच्यामुळे कीर्तिकर हे आडनाव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आधीच आहे, जे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तेच आडनाव महायुतीला सुद्धा लागेल आणि त्यात जर अमोल कीर्तिकर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचे वडील गजानन कीर्तिकर हे महायुतीसोबत असतील तर महायुतीसाठी ती जमेची बाजू असेल. त्याच्यामुळे त्यांची जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न हा निश्चितच केला जाणार. मात्र तो नेमका कशा प्रकारे केला जातो आणि त्याला कितपत यश येतं हे पाहणं अधिक महत्त्वाचं असेल. प्राची, नक्कीच धन्यवाद विक्रांत तुम्ही केलेल्या सविस्तर बातचीतीसाठी. यानंतर आणखी एक बातमी, महायुतीत आणखी एका जागेवरून वादाची शक्यता निर्माण झालेली आहे. उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकरांच्या उमेदवारीची चर्चा आहे आणि उत्तर पश्चिम लोकसभेत सेनेच्या उमेदवाराला भाजपनं विरोध केलाय. आमदार रवींद्र वायकरांविरोधात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा सूर आहे. वायकरांना उमेदवारी दिल्यास निवडणुकीत अडचण होण्याची भीती आता भाजप कार्यकर्त्यांना वाटतीये. भाजपच्या स्थानिक नेते कार्यकर्त्यांकडून पक्ष नेतृत्वाकडे नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. तर रवींद्र वायकरांवर संजय राऊत, विनायक राऊत आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नीलम गोऱ्हेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. हा जो मिंदे गट आहे तो स्वतःला खरी शिवसेना समजतो, त्याची लायकी भाजपकडे दाखवतायत. यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये. कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं शिवसेना समजणाऱ्या हे भारतीय जनता पक्ष ठरवत आहे. याच्यावरून त्यांची लायकी काय आहे महाराष्ट्रात हे स्पष्ट होत आहे. रवींद्र वायकरांना कुठेतरी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, आपल्याला काय नाही या संदर्भामध्ये मी भाकीत करणं म्हटलं तर रस्त्यावरचा पक्षी घेऊन बसलेला ज्योतिषी असतो तो सुद्धा काही पण सांगू शकतो. त्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करणार नाही. हा अंतिम निर्णय जो आहे तो शिंदे साहेबांचा निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाची ही मुघल नीती ही पुन्हा एकदा अशाच पद्धतीने चालू झालेली आहे. गद्दारांना फोडायचं आणि निष्ठावंतांच्या अंगावर सोडायचं. पण गद्दारांना गाडणारी ताकद आजही मुंबईमध्ये आहे. त्यामुळे रवींद्र वायकर उभं राहू दे तर आणखी कोणी राहू दे, तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच अमोल कीर्तिकर निवडून येणार. त्यामुळे गद्दारांनी अशा पद्धतीने लाचारी करायचं सोडा आणि निदान अस्तित्वासाठी तरी जीवन जगा. तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत जोडले गेले. चेतन, ज्या वेळेस वायकर हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आले तेव्हा त्यांना ईडीचा धाक दाखवून ते शिंदेच्या शिवसेनेकडे गेले अशी ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीका करण्यात आली. मात्र त्याच आता ईडी कारवाईमुळे त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यास विरोध केला जातोय. कशा प्रकारचं हे वातावरण रंगलेलं दिसतंय? खरं तर हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि अमोल कीर्तिकर यांच्या समोर कोणाला उभं करायचं म्हणून चाचपणी सुरू होती. आणि त्यानंतर नुकताच प्रवेश केलेले रवींद्र वायकर यांना या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं समजतं आहे. फक्त अधिकृतरित्या घोषणा होणं बाकी आहे. मात्र मुद्दा हा येतो आहे की जर शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना लोकसभा मतदारसंघात या उमेदवारी दिली तर भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. त्यांनी त्यांच्या विरोधात काम करण्याचं सांगितलं आहे की आम्ही जे काम आहे हे रवींद्र वायकर यांच्यासाठी करणार नाही, बाकी कोणताही उमेदवार चालेल, मात्र रवींद्र वायकर हे उमेदवार चालणार नाही. कारण त्यांच्यावर ईडी सीबीआय यांच्या चौकशा सुरू होत्या आणि त्यांच्यासाठी अनेक आंदोलनं देखील भाजपकडून करण्यात आले होते. भाजपचे आणि वारंवार रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केले होते आणि हा जो केंद्रीय यंत्रणेचा सासेमिरा होता याच्यापासून होण्यासाठी रवींद्र वायकर यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या पक्षात गेले होते. त्यामुळे कुठेतरी भाजपचे पदाधिकारी देखील नाराज असल्याचं चित्र दिसतं आणि म्हणून रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला आता महायुतीमधूनच नक्कीच धन्यवाद चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.